हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर मीही मजेत. तर आली आहे दुकानावर मगाशीच. बसले थोडा वेळ. आता ह्यांचा फोन आलेला, दवाखान्यात जायचं होतं आज. त्यासाठी गेल्या भाऊ काय म्हणतोय डॉक्टर. हे गाल वर घ्यायचेत. त्यासाठी दवाखान्यात जायचंय. लय आत गेलेत ना आता. जास्त आत गेलेत ना, त्यामुळे गाल वर घ्यायचेत. तेवढ्यासाठी जायचंय. आता रुद्राला घेऊन जायला लागणार आहे. एवढं भयान ऊन लागते ना बाहेर, बसच का हो. कुठं काय हात हात काढून ठेवलाय ना नेरडे. नाश्ता केला का? काय खाल्लं? केला का नाही? सारखं खाते. आणि ऐका की, तुम्हाला जर अशी केस काढायचे असतील का नाही, उपटून उपटून तर वेदूकडे या. तुमची पण केस ती उपटून काढल. काय म्हणत होती? आज पण जाणार आहे तू? ए वेदा. तर काल वेदा गेलेली तिकडं माळाला, कुठं म्हणतात जेवायला. सगळ्याजणी गेलेल्या गाडीतून. तर वेदा पण गेलेली. तर आज पण जायचंय. आज पण जायचंय ना? आजी कुठं? कुठल्या काकीकडं? नाही, तिकडं माळावरती आज पण जायचंय ना? आजी मला म्हणत होती जायचंय. त्यामुळं आज तिकडं काय ग ती हे आहे ना वर्षी कोणाचं? अगं म्हशीचं काय असतं ग? म्हशीचं काय असतं? लेकरू वासरू का काय असतं? का बछडा? म्हशीचं वासरू असतं. हा, तिथलं एक वासरू वाळलंय. मग वर्षी म्हशीचं वासरू वारलंय, त्याच्यावर श्राद्धाला निघाली. एक एक ऐकल ती वेदाचं नवलच आहे या. तर भेटू, बघू आता कसं काय होतंय. ह्यांचा फोन येईल. डॉक्टर कधी येत आहेत, कितीपर्यंत येत आहेत, त्याच्यावर मग जायचंय. दवाखान्यात जाऊन येते मला. असंच भेटून आले वेळेस. काय सांगू तुला? तुला सांगून काय कळणार? गालवर घ्यायचं ते. का अशी बारीक नाही वाटत? एवढीशी तब्येत, एवढीच तब्येत छान वाटते. अशी जाडजूड होते की व्हायचं. बघू आता ह्यांचा फोन कधी येतोय, त्याच्यावर जा. पप्पांचाच फोन येणार आहे. भेटू जाताना. तर घरी आली आहे. कसं दिसतंय? पुसड पुसड दिसतंय का काय? घरी आली आहे. आज काय स्वयंपाक केलाच नव्हता, कारण भाकरी राहिलेल्या 2 दिवसाच्या. त्यामुळे मग आज म्हटलं फक्त तुकडंच करावं. आता कांदा चिरून घेतीये. आणि एक सांगू का तुम्हाला सगळ्यांना, आपण स्वतःसाठी सगळं करा. कोणत्याही गोष्टी कराल का नाही, त्या सगळ्या स्वतःसाठी करा. दुसऱ्यांसाठी अजिबात कुठल्या गोष्टी करू नका. कारण दुसऱ्यांसाठी आपण केलं ना की ते बोलून दाखवतात की आमच्यासाठी काय केलंय म्हणून.
त्यामुळे त्या माणसांसाठी काही करू पण नका, म्हणजे ती माणसं बोलून पण नका, कुठल्याच गरजेला पण त्या माणसांसाठी उभं राहायचं नाही, असं करायचं. अशी माणसं पण माझ्या आयुष्यात तर लय माणसं आहेत अशी डोक्यात जाणारे. इतकं त्यांच्यासाठी केलं ना तरी पण म्हणतात कुठं काय केलंय, कुठं काय केलंय म्हणून. ज्यांच्या पुढं चालतं ना त्यांच्या पुढंच फक्त बडा 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 करते ती. ज्यांच्या पुढं चालत नाही त्यांच्या पुढे एक आवाज टाकत तोपर्यंत ह्यांचा आवाज जाते ती. असं असतं. आयुष्यात येऊन आहे नाही कुणाचं ऐकू नका. आपण एकटालो एकटंच जाणार आहे. सगळ्यांचं ऐकून 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 सगळ्यांचं ऐकलं तरी पण ऐकूनच घ्यायला लागतं, नाही ऐकलं तरी पण ऐकून घ्यायला. पण जे ऐकतच नाहीत ना त्यांचं माणूस म्हणतं की बाबा हे ऐकतच नाहीत, ते त्या मनाचं करतात, पण त्यालाच माणूस चांगलं म्हणतं. असं आहे. आपण ऐकून घेतो का नाही त्या गोष्टीचा माणसं फायदा घेते ती. आपण ऐकून घेतोय म्हटल्यानंतर म्हणतात ना जिथं दबतंय तिथंच दाबायला अजून बघते ती. असली माणसं असतात ह्या दुनियेत. मग ते सख्खी असू नाहीतर परकी असू. आणि परकी कोण करतच नाही ती. असं काय सख्यांना जोर असते ते असलं. आणि त्यात तर लग्न झालं असतं तर काय बोलायलाच नको, मग भागवायला असते तीच सगळे. असलं बेकार बेकार अनुभव येतच नाही. असं वाटतं लग्नच कशासाठी करते ती, पोरींचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी का काय काय माहिती. आई बाबा एवढं सगळं करते ती, इतकं वर्ष सगळं पोरींना बघायचं, ह्या दुसऱ्याच्या हातात द्यायचं आणि तिथं जाऊन बी त्यांचं तिनं ऐकत बसायचं सगळं आयुष्यभर. नवरा असा म्हणतोय, दीर असा म्हणतोय, सासू अशी म्हणते, सासू ही सासू अशी म्हणते, ती सासू अशी म्हणते, सासरा असा म्हणते. सगळ्यांचं ही असलीच गाणं. काय काय घरी चालतं, काय काय घरी वेगळं असतं, काय कायचं लय वेगळं असतं. काय कायचं नशीब मी तर तुला मोठी सून कधी होऊ नये. मोठी सून होणं म्हणजे गळ्याला फास. चारी बाजूनं सगळ्यांचं ऐकून घ्यायचं फक्त. कधी एक तोंडातून शब्द काढायचा नाही. शब्द काढला की ही उलटी बोलती, असं करती तसं करती, असली नाटकं. आणि बारकी सून डोक्यावर बरोबर मिर वाटते आलं की, तेव्हा ती चालतं सगळं. म्हातारपणात येते ती मोठीकडंच, जोपर्यंत होतंय तोपर्यंत करायचं तिकडं. असली असते. लग्न करताना एक तर असं बघून करा की एक तर तो एकुलता एक असेल ना, त्याला भाव असेल ना बहीण असेल ना, सासू सासरी पण असतील, असं एखादं बघायचं. आता माणसं एवढी झाल्यात का नाही प्रमाणाच्या बाहेर बेकार, काही त्याला माप नाही. आपली माणसं झाले, कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही, असं आहे आत्ताच्या दुनियेत. मला तर एक पोरगी आहे, मला तर आत्तापासूनच टेन्शन येते. आत्ताशी ती अजून बारीकच आहे तरी पण टेन्शन येते की आपण आत्ताच्या आमच्या ह्याच्यात माझ्या ह्याच्यातच एवढं चाललंय. ह्यांच्या ह्याच्यात तर कसं व्हायचं. माणसं नुसती बघायला असतात, नुसती बघायला असतात. कुणाचं कसं होतंय, कुणाचं कसं होतंय, दुसऱ्याच्या घरात आग लावून द्यायची नसते. जाऊ दे, तो विषय सोडून येते. तर आता तुकडं करायला घेतलेत राहिलेल्या भाकरीचं. इथं भाकरी मी पाण्यात मागाशी भिजवून ठेवलेली होती आणि कांदा कापून घेतला, एक अख्खा मोठा कांदा कापला, कांदा परताया ठेवला. त्याच्यानंतर मी थोडी चटणी टाकणार आहे, मीठ टाकणार आहे, वरून कोथिंबीर टाकणार आहे.
अजून थोडीशी भाकरी आहे ती पाण्यात भिजत ठेवली आहे. थोडीफार भाकरी आहे ती मी इथं पाण्यात भिजत ठेवली आहे. आणि मग अशी भिजवून ठेवलेली होती थोडी. कांदा हे भाजत तोपर्यंत बरोबर ही भाकरी पण होतीये थोडी मऊ. रुद्र हे तिकडच आहेत अजून, येतील तोपर्यंत म्हटलं परतून घ्यावं. आणि हे गरम गरम खायला छान वाटतात. आता ते परतून हे दोघं येतील. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू उद्याच्या व्हिडिओत.